डायोडचं डिस्कशन केल्यानंतर डायोडचा रेझिस्टन्सचा उल्लेख येतो. डायोडचा रेझिस्टन्स ह्या दोन प्रकारे आपल्याला समजून घेता येईल. एक त्याचा स्टॅटिक रेझिस्टन्स किंवा त्याला डी सी रेझिस्टन्स असं म्हणता येईल, आणि दुसरा त्याचा डायनॅमिक रेझिस्टन्स किंवा त्याला ए सी रेझिस्टन्स असं म्हणता येईल. तर काय आहे हे रेझिस्टन्स? आपल्याला हे माहिती आहे की डायोड एकतर फॉरवर्ड बायस्ड असतो किंवा रिव्हर्स बायस असतो. ओके, तर फॉरवर्ड बायसमध्ये तो काहीतरी रेझिस्टन्स देईल, अडथळा निर्माण करेल, किंवा रिव्हर्स बायसमध्ये पण त्याचं काहीतरी रेझिस्टन्स असेल. आयडियल डायोडमध्ये रेझिस्टन्स 0 असला पाहिजेत इफ इट इज अ फॉरवर्ड बायस्ड, आणि कारण त्याच्यामधनं करंट पास होतो. आपल्याला माहिती आहे फॉरवर्ड बायसमध्ये करंट पास होतो, अडथळे कमी होतात करंट पास होण्यासाठी, आणि रिव्हर्स बायसमध्ये अडथळे आणले जातात आणि करंट ॲक्च्युली 0 पाहिजेत. म्हणजे करंट हा रिव्हर्स बायसमध्ये 0 पाहिजे ते आपण शिकलेलं आहोत लीक वगळता, आणि फॉरवर्ड बायसमध्ये जास्तीत जास्त करंट जेवढा शक्य होईल तेवढा करंट पास केला पाहिजे फॉरवर्ड बायस असताना. आता फॉरवर्ड बायस असताना जास्त करंट कधी पास होईल, जेवढा सप्लाय केला तेवढा कधी पास होईल, जेव्हा रेझिस्टन्स 0 असेल. आणि रिव्हर्स बायसमध्ये करंट कधी 0 होईल, जेव्हा तुमचा रेझिस्टन्स हा इन्फिनिटी असेल. म्हणजे जितका जास्त रेझिस्टन्स तेवढा करंट बिलकुलच पास होणार नाही. ओके, तर आयडियल व्हॅल्यूज ऑफ आयडियल डायोड, फॉरवर्ड बायसमध्ये रेझिस्टन्स 0 आणि रिव्हर्स बायसमध्ये डायोडचा आयडियल रेझिस्टन्स हा इन्फिनिटी, म्हणजे खूप जास्त, इन्फिनिटी म्हणजे खूप जास्त असा असला पाहिजे. ओके, तर ह्या ग्राफवरनं ते कळतं. ओके, फॉरवर्ड बायसमध्ये रेझिस्टन्स 0 आणि रिव्हर्स बायसमध्ये रेझिस्टन्स हा मॅक्झिमम. ओके, तर आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स दाखवलेला आहे विच इज यूज टू डिफाईन टू ऑफ दिस रेझिस्टन्स. स्टॅटिक किंवा डी सी रेझिस्टन्स. वेन द पी एन जंक्शन इज फॉरवर्ड बायस्ड इट ऑफर्स अ डिफिनाइट रेझिस्टन्स. तर फॉरवर्ड बायसमध्ये जो रेझिस्टन्स आहे त्याला आपण आर जी, स्टॅटिक रेझिस्टन्स और डी सी रेझिस्टन्स असं म्हणतो. ओके, सो फॉरवर्ड बायसमधला रेझिस्टन्सला आपण स्टॅटिक रेझिस्टन्स किंवा डी सी रेझिस्टन्स असं म्हणतो. आणि तो कसा काढायचा, तर व्होल्टेज अपॉन करंट, व्होल्टेज अक्रॉस द डायोड, आणि जो करंट फ्लो होतो डायोडमधनं त्याच्यावरनं आपण स्टॅटिक रेझिस्टन्स काढतो. ओके, डायनॅमिक रेझिस्टन्स ऑफ अ डायोड इज डायनॅमिक, म्हणजे तो बदलतो विथ रिस्पेक्ट टू ऑपरेटिंग व्होल्टेज. ऑपरेटिंग व्होल्टेजवर बदलतो. आणि तो कसा काढता येईल, तर तो डायनॅमिक आहे, त्याचं व्हॅल्यू काढताना आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने काढावं लागेल. एक ग्राफ जनरेट करावा लागेल. ओके, कुठला ग्राफ, तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आहे, याच्याकडे लक्ष द्या. इट इज करंट वर्सेस व्होल्टेज ग्राफ. आणि आपल्याला दिसेल की व्होल्टेज जसं बदलतो तसं करंट बदलत जाणार आहे, कारण इट इज रेझिस्टन्स इज डायनॅमिक. ओके, मग कुठल्याही पॉईंटचं जर आपल्याला डायनॅमिक रेझिस्टन्स काढायचं असेल ॲट अ पर्टिक्युलर ॲप्लाइड व्होल्टेज, तर काय करतो आपण अशा कर्वच्या वेळेस, स्लोप काढतो त्याचा. तर स्लोप काढला तर म्हणजे स्लोप म्हणजे काय, तर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आय इज द स्लोप. तर त्या रेझिस्टन्सला डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आय, त्या रेझिस्टन्सला आपण डायनॅमिक रेझिस्टन्स असं म्हणतो. त्याला स्मॉल आर जीने डिफाईन करतो. स्मॉल आर जी इज द डायनॅमिक रेझिस्टन्स डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आय. ओके, सो इट डिपेंड्स ऑन द ऑपरेटिंग व्होल्टेज अँड इट इज अ रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ॲट दॅट पॉईंट. म्हणजे त्याचा स्लोपचा रेसिप्रोकल काढला आहे. स्लोप काय आहे, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. म्हणजे स्लोप काय आहे, डेल्टा वाय इज डेल्टा आय अपॉन डेल्टा व्ही, हा स्लोप झाला. त्याचा रेसिप्रोकल, त्याच्या उलटा रेसिप्रोकल घेतला की दॅट इज द डायनॅमिक रेझिस्टन्स. ओके, दिस इज द रेसिप्रोकल ऑफ द स्लोप. रेसिप्रोकल ऑफ द स्लोप इज डायनॅमिक रेझिस्टन्स. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट विच यू शुड रिमेंबर, डायनॅमिक रेझिस्टन्स अँड स्टॅटिक रेझिस्टन्स ऑफ अ डायोड. ओके, त्याचा एक स्मॉल प्रॉब्लेम पण दिलेला आहे कसा काढायचा. उदाहरणार्थ ह्या सर्किटचं फिगर पी
मध्ये रेजिस्टन्स काढून दाखवलेला आहे. रेजिस्टन्स आर इन पॅरलल, त्यामुळे तो 1/R इज इक्वल टू 1/300 प्लस 1/300 च्यावेळी 30 यांनी काहीतरी गडबड केलेली आहे. 30 असं धरूया. 30 आणि 30 व्हॅल्यू आहे. 1/30 प्लस 1/30 म्हणजे ते सॉल्व केलं तर काय होईल? 30 प्लस 30/30 इंटू 30 इज इक्वल टू 1/R. म्हणजे मग R काय राहील? R इज 30 इंटू 30/30 प्लस 30 60 म्हणजे 15 ओहम. ओके, हे फॉरवर्ड बायसच्या बाबतीत आहे. हा फॉरवर्ड बायस आहे. आणि रिव्हर्स बायसच्या बाबतीत it does not conduct and it behaves as open switch. Therefore, the resistance of AB is equal to, open switch म्हणून ॲड केल्यामुळे resistance of AB is equal to 30 ohm. It will be 30 ohm. कारण काय, हा ओपन स्विच आहे त्यामुळे इथला रेजिस्टन्स 0 झाला, त्यामुळे तो असा रेजिस्टन्स या पाथचा रेजिस्टन्स झाला. सो दॅट इज ओनली 30 ohm अलॉंग द पाथ ADB. हे लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक केलेली आहे. ते 300 नाही आहे तर 30 आहे. ओके, तर या फिगरमध्ये आपण काय काढतो? वी हॅव फाउंड द रेजिस्टन्स वॅन इट इज फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस करताना आपण पॅरलल 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 असं काढतो. आणि रिव्हर्स बायस असताना हे लक्षात घ्या की इट ॲक्ट्स एज अ स्विच, त्यामुळे तो स्विच ओपन आहे असं गृहीत धरतो आणि ओपन स्विचमध्ये तिथला रेजिस्टन्स आपण पकडत नाही आणि हा फक्त इथला 30 घ्यायचा, ह्या पाथचा रेजिस्टन्स घ्यायचा. दॅट इज आन्सर इज 30 ohm. ओके, अशा पद्धतीने डायोडचा रेजिस्टन्स आपल्याला काढता येतो.